जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं डबल एका मिनी ब्लॉगमध्ये. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की आपल्या शेताची लेवल करायचं काम चालू आहे आणि आज आहे आपल्याला लेवल करायचा दुसरा दिवस शेताची. तर आपली जी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं एवढी लेवल झालेली होती आणि आता बाकीची पण करायची होती. तर आपल्याला आहे ना ह्या साईडची जेवढी पण माती का ती लोटत न्यायची होती पुढच्या साईडला, कारण की तिकडच्या साईडला आहे ना गड्ड होती, ती भरायचं होतं आपल्याला. आणि आज आहे ना एक पण जे ट्रॅक्टर आहे का ते आलेलं नव्हतं, कारण की ट्रॅक्टरवाल्यांना डिझेल भेटत नाही. त्याच्यामुळं आज आहे ना एक पण जे ट्रॅक्टर आहे का ते आलेलं नव्हतं. आणि या साईडनं काही असं दिसत होतं आपलं शेत. आता या साईडला गड्ड होतं तर ती पूर्ण माती या साईडला आणायची आपल्याला लोटत, आणि हा जो बांध दिसतो का इथपर्यंत आपल्याला पूर्ण जी माती ना ती भरायची होती. तर ट्रॅक्टर तर काही आलेलं नाही, पण मग आपल्याला जे आपलं काम आहे का ते करावंच लागणार आहे. तर आपल्याला ना आपलं जे भूस आहे का म्हणजे 2-3 एक वर्षापासून पडलेलं त्याला ना आपल्याला ट्रॅक्टरने ना काढून घ्यायचं होतं. तर त्याच्यासाठीच ना मी आलो होतो ट्रॅक्टर घेऊन जिथं आपलं भूस आहे तिथं. तर हे जे भूस आहे का आपल्याला ट्रॅक्टरने ओढून घ्यायचं होतं, तुम्हाला दाखवून डायरेक्ट लास्टचं पार्ट. तर आता कसं होतं आहे, मी जे पण काम करतो आहे सगळं उलटं होतं आहे. मला हे भूस आहे ना काढून एका साईडला जमा करायचं होतं, तर ते जमा करायच्या ऐवजी सगळ्या शेतामध्ये पाहून गेलं सगळं, म्हणजे उलटं काम होऊन गेलं. अपेक्षा जशी होती तसंच काही झालं नाही, सगळं उलटं झालं. आणि आता ना संध्याकाळ झालेली ती तरी पण एक पण ट्रॅक्टर आलं नाही. आणि आपलं जो दिवसाचं शेवटचं काम आहे ते पण आता इथं काम चालू होतं आणि दूध काढायचं. तर मग कसं वाटलं मला आजचं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या.